अबलक तबलक घोलोबा, घोल्यावर बसले लालोबा, लालोबाचे लाल कलतय कोण, आजी आजोबा आणि मावच्या दोन. अगं ए माझ्या पिल्लांनो, कधी मोठ्या होणार तुम्ही हा? आणि या माझ्या लालोबा घोलोबावर कधी बसणार हा? आत्या, ही सगळी गाणी कशी येतात ग तुला? तू कुणासाठी म्हणली आहेस का? अगं नाही, ते असंच ऐकून ऐकून जमते ती मला. तेजू, आराम पडला ना ग पायांना? हो अगं वहिनी, किती काळजी घेतेस तू माझी. अगं तू आई आहेस आता त्यांची. तुझी काळजी घेतली तरच तू त्यांची काळजी घेऊ शकशील ना. म्हणून मी तुझी काळजी घेत असते. बघ बघ, दोघी बघतायत बघ कशा आपल्याकडे. भक्की किती निष्पाप जीव आहे त्या. ह्यांच्याकडे बघून कुणाला तरी यासनी मारावं असं वाटेल का? मालकांनी जेव्हा यासनी मारायचा विचार केला तेव्हाच माणूस म्हणून किंमत घालवून घेतली त्यांनी. पण आता शत्रूने बी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवले. अगं ही शत्रूची लेकरं आहे ती, तरी बी त्याला काहीच वाटत नसेल का ह्यांच्याबद्दल? आत्या, रिद्धी सिद्धी जरी लहान असल्या ना तरी त्यांच्यासमोर असले विषय काढायला नको. शालन आत्या सांगायची की अभिमन्यूने आईच्या पोटात असतानाच लढण्याची विद्या शिकली होती. मग ह्या आता एवढ्या मोठ्या झाल्यात, मग ह्यांच्या कानावर चांगल्याच गोष्टी पडतील असं बघू. हो ना वहिनी? खरंय, पण आता ही जबाबदारी सगळ्यात लहान मावशीवरती. आता तूच त्यांना छान छान गोष्टी सांगत जा. हो नक्की. चल वहिनी, जायचं? हो चल. बरं अक्का, तुला काय आणायचंय का? काही लागलं तर मी फोन करते. चालते, येते. चल. ओग आत्या, धनुचं आयुष्य मार्गी लागलंय, पण आता राजू पण किती खुलून दिसायला लागली ना. लग्नाच्या वयात मुली खरंच किती खुलून दिसतात. वय हीच वेळ, आता हिच्या आयुष्यात कोणीतरी येऊन तिचा हात धरायची. आता हिला तरी चांगला जोडीदार मिळावा हीच माझी इच्छा आहे. शशिकांतरा, का मने बोलवलंय त्या जालिंदरनं? अंदाज घ्यायचा प्रयत्न केला आम्ही, पण काय उलगडा व्हायना झालाय आजी. उलट मोठ्या त्वरात म्हणतोय, आला नाही तर तुम्हाला मागत पडेल. हा? आजी, जेलमध्ये राहून बी जालिंदरचा माच काय जायना झालाय. टकला ना आम्ही. लागला का बाळा तुला? हे बघ, जेव्हा माणसं टेन्शन मध्ये असतात ना तेव्हा काम नीट करावं, नाही तर उगाच असा मार खायला लागतो. जा त्याला घेऊन आत. शशिकांतराव, अहो वड्याचं तेल वांग्यावर कशापाई काढताय? एवढा जोर असेल तुमच्या अंगात ना तर त्या हरामखोर जालिंदरला वटणीवर आणा. आजे, तू आता अजिबात काळजी करू नको. तो जालिंदर चांगलाच अडकलाय बघ. ती वकिलीन बाई कालिंदी, ती काय त्याला आता सहजासहजी सोडत नाही बघ. चुकताय तुम्ही. अहो गुन्हेगार सुटला ना म्हणजेच राजकारणी लोकांचं भलं असतं कधी कधी. तो जालिंदर तर जाणार आहे आत, पण सोबत तुम्हासनी नेलं नाही म्हणजे मिळवली. हे बघा, त्याला तुम्ही भेटायला जाणार आहात ना तेव्हा नीट खबरदारी घ्या. कोणाला कळणार नाही एवढं बघा. वय आजे. अहो भेंकर साहेब, आपण वकील आहोत, आपल्याला कळलं पाहिजे ना.
कुठल्या केसमध्ये आर्थिक गणितं लावायची, कुठल्या केसमध्ये माणुसकी दाखवायची, केसेस काय येतात जातात तो. अभ्यंकर साहेब, मी तुम्हाला करू का जरा 2 मिनिटात फोन? या बसा. बोला. 1 मिनिट. हा अगं माधवी, त्याला सोड जरा वेळ मोकळं. सारखं कसं बांधून ठेवतेस? प्लीज सोड थोडं. हे लोक पण ना प्राणी प्रेम म्हणून पेट सांडतात. त्यांची काळजी कशी घ्यायची हे नाही कळत त्यांना. काय ग, तू कोण? नाव काय तुझं? हिचं नाव राजश्री, राजश्री जगताप. तुळजा, मी तिला विचारलंय ना. तुला तुझी ओळख नाही सांगतायत? मी सूर्यदादाची बहीण राजश्री. काय ग, पहिल्यांदा शांत राहिलीस, नंतर ओळख सांगितलीस ती तू कुणाची तरी कुणीतरी आहेस अशी. तुला स्वतःची ओळख नाहीये का राजश्री? मॅम, घाबरून गेली असेल ती. राजू, मॅडम, मी राजश्री जगताप. मी गावात राहते आणि माझा स्वतःचा व्यवसाय आहे. मला स्वयंपाकाची तर आवड आहेच, पण मी स्वतःच्या हाताने मसाले बनवते आणि गावातल्या माणसांना ऐकते. गावात राहून बिझनेस करतेस, किती छान आहे हे. हा, अशीच राहा आणि हसत राहा ग, घाबरतेस काय? आणि बघ, तुझे मसाले घ्यायला मी नक्की येईन हा गावात. हा मॅडम, नक्की या. तर तुळजा, मी तुम्हाला इथे बोलवण्याची 2 कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे मी तुम्हाला माझ्या फी बद्दल बोलले होते. काय झालं माझ्या फीचं? झाडं लावली? हो मॅम, काम पूर्ण झालेलं आहे. आणि फक्त झाडं लावली नाहीयेत, तर ती मेंटेन करण्याची जबाबदारी सुद्धा आम्ही घेतली. त्यामुळे आमच्यापैकी कोणी ना कोणीतरी तिकडे चक्कर मारतच. सो तुमची फी जमा झाली आहे असं समजा. उत्तम. आता दुसरं काम असं आहे की स्पॉट पंचनामा झालेला आहे. त्याचा काही फार फायदा झाला नाही, पण त्याचा फायदा झाला नाही म्हणजे नंतर काहीच सापडणार नाही असं नाही. तर तुम्ही सूर्याला सांगा की तिथे जा आणि काही मिळतंय का ते बघ. सूर्या जालिंदर आणि शालन या दोघांनाही ओळखतो, त्यामुळे त्यांची वस्तू तो पटकन आयडेंटिफाय करेल. आणि रोज गेला तरी चालेल. मला खात्री आहे की त्या जागेमध्ये ना नक्की काहीतरी सापडेल आणि आपलाच फायदा होईल. ओके? जालिंदर निंबाळकर हा माणूस खूप अहंकारी आहे. तो ह्या भ्रमात राहणार की आपल्याला सापडणारच नाही काही, आणि त्यातच तो काहीतरी चूक करणार. आणि राजू, तो अल्बम दे. हा तुम्ही मागवलेला अल्बम. मॅम, तुम्हाला कशासाठी हवा होता हा अल्बम? मला ना लग्नाचे अल्बम बघायला आवडतात. म्हणजे? ट्रस्ट मी, ह्याचा फायदा होईल. राहू दे हा अल्बम इथेच. आणि मी तुम्हाला फोन करते नंतर. या तो. येतो. या.